स्वप्न पाहणं ही केवळ सुरुवात आहे. त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहेत. तुमच्या स्वप्नांचा पिछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा, असा ज्यांचा भजन क्षेत्रात प्रवास झाला आणि पारंपरिक डबलबारी ते 2020 डबलबारी हा प्रवासही तितकाच रंजक राहिला, असे देवगड तालुक्यातील खुडी गावचे सुपुत्र म्हणजेच संतोष जोईल. नावातच संतोष असलेल्या जोईल बुवांनी आपल्या बहारदार सादरीकरणाने अनेकांची मनं जिंकली. मात्र भजनात मिमिक्री करणारे म्हणून त्यांच्यावर त्यांच्या सहकारी भजनी बुवांनी टीकास्त्र सोडलं. मात्र ही मिमिक्री माझ्यासाठी वा माझ्या गुरूंसाठी कमीपणा नसून तो मोठेपणाच आहे, असा अभिमान बाळगणाऱ्या आणि आपल्या गुरुची महती मोठी करण्याचा प्रयत्न करत अनेक नोकऱ्यांवर केवळ भजनासाठी लाथ मारत भजन परंपरा जोपासणाऱ्या या जोईल बुवांना प्रहार डिजिटलच्या शुभेच्छा. नमस्कार. प्रहारच्या मुलाखत सत्रात आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. खरं तर महाराष्ट्र हा जसा शुरांचा महाराष्ट्र आहे तसा तो संतांचा सुद्धा महाराष्ट्र आहे. ज्या संतांनी महाराष्ट्राला आध्यात्मिक अधिष्ठान दिलं आणि भजन संस्कृतीच्या माध्यमातून जनसमाजावर संस्कार रुजवले, तीच भजन परंपरा आज आपल्याला महाराष्ट्रात जोपासताना दिसतो. आणि त्यात विशेष म्हणजे सिंधुदुर्ग हा जिल्हा या भजन संस्कृतीमध्ये अगदी अग्रक्रमाने वाटचाल करताना दिसतो. आपण जर पूर्णपणे आपल्या कोकणचा अभ्यास केला तर या कोकणामध्ये अनेक भजनीबू आहेत जे आपल्या सुरेल गोड गळ्याने अनेकांच्या गळ्यात ताईत झालेले आहेत, जे भजनाच्या माध्यमातून नामस्मरण करतात, भजनी परंपरा सदोदित जोपासण्याचं काम करत असतात आणि हे करताना स्वतःचा व्यवसाय सांभाळून. आज आपण तरुण पिढीतल्या एका दिग्गज अशा एका बुवाला भेटणार आहोत. अर्थात हे देवगडचे सुपुत्र आहेत, खुडी गावचे रहिवासी आहेत आणि ज्यांनी भजन परंपरा जोपासण्यासाठी नोकरीवर लाथ मारली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आणि तो व्यवसाय म्हणजे खूप काही मोठा व्यवसाय नाही, तर ते एक रिक्षा चालक आहे. त्यांचा रिक्षा चालक आणि भजनी बुवा असा जो समन्वय आहे तो आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यांच्या जीवन प्रवास आपण उलगडणार आहोत. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आजच्या मुलाखत सत्राचे प्रमुख मान्यवर असणारे जोईल बुवा यांचं मनपूर्वक स्वागत करतो. बुवा, प्रहारच्या मुलाखत सत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला मी तुमच्या या प्रहार डिजिटल चॅनलचे मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांनी माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराला या ठिकाणी आमंत्रित करून मला मुलाखत देण्यासाठी प्रवृत्त केला. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो. तुमच्या या प्रहार डिजिटल चॅनलला लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला परमेश्वराने उदंड असं यश देवो अशी प्रार्थना परमेश्वराचरणी करतोय. धन्यवाद. धन्यवाद बुवा. बुवा, आपण देवगडचे सुपुत्र आहे. देवगडला एक स्वतःची परंपरा आहे भजन संस्कृतीमध्ये. म्हणजे आमच्या माहितीनुसार सर्वाधिक जास्त दिग्गज बुवा आहेत ते त्या पट्ट्यातले आहेत, कणकवली पासून तो पुढचा भाग देवगड टोकापर्यंत. आणि यामध्ये तुम्ही सुद्धा एक रत्न आहात. तुमची वेगवेगळी खासियत आहे आणि विशेष म्हणजे मुणगेकर बुवांचे तुम्ही परम शिष्य आहात. त्यांचा कृपा आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला सातत्याने लाभलेलं आहे. आणि 2000 रोजी किंवा 2000 साली आपण बुवांकडे अध्यापनासाठी गेला आणि त्यापासून आजपर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये अनेक चढउतार तुम्ही बघितलेले आहात. मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की नेमकं भजन म्हणजे काय. धन्यवाद. प्रथमतः देवगड म्हटल्याच्या नंतर मी भजनात सांगत असतो, देवगड देवगड म्हणजे काय तर देवाचा गड तो देवगड. आमच्या देवगडमध्ये अनेक भजनी बुवा आहेत. आपण ऐकलं असाल की ज्या ज्या ठिकाणी वारे असतात त्या त्या ठिकाणी देवगडचं नाव अग्रक्रमाने असतं. देवगड म्हटल्यानंतर काम अवघड. आमचे मुंडेकर बुवा सुद्धा सांगतात की देवगड हापूस आंबा गोड प्रेमळ माणसं म्हणजे आपल्या देवगडात आहे. आणखी या भजन क्षेत्रामध्ये आमच्या या देवगड तालुक्याचे बरेचसे बुवा, नाव घेत नाही, संदीप पुजारी असतील, संदीप लोके असतील, प्रवीण सुतार बुवा असतील, असे अनेक बुवा, आमचे किरण शिद्रुक बुवा सुद्धा आमच्या गावचं रत्न. आणि असे भजनी बुवा आमच्या देवगडात आहेत. त्यामुळे देवगड तालुक्याबद्दल मला खूप अभिमान आहे. हापूस आंब्यासारखी गोड माणसं आमच्या देवगड तालुक्यामध्ये आहेत. आणि खरोखरच आपण बोलता बोलता बोललं की आपल्या देवगड तालुक्याचं रत्न या भजन क्षेत्रामध्ये आहे, कुठेतरी आहे. आणि आपल्या या भजन परंपरा जोपासण्यासाठी त्यांनी
नोकरीवर सुद्धा लाथ मारलेली आहे. मी तुम्हाला सांगेन की अभिमानाने सांगेन की आज माझा जो नोकरीचा जो प्रश्न आहे, नोकरीवर मी अनेक ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी मी नोकरीला जायचो त्या ठिकाणी मी साहेबाला सांगायचो की साहेब मला भजनाचा छंद आहे, मला जर भजन करायला तुम्ही जर सुट्टी देत असाल, गणपतीला गावी जायला देत असाल तर मी तुमच्याकडे कामाला राहतो, अन्यथा मी तुमच्याकडे कामाला राहणार नाही. मी कित्येक कामावरती माझा पगार सुद्धा अटकलेला आहे. आणि हे करता करता मुंबईमध्ये माझ्या नालासोपाऱ्यामध्ये माझे मित्र आहेत, सन्माननीय आमचे राजेंद्र रावळ असतील किंवा बाबू शेट्टी असतील, आमचे म्हात्रे साहेब असतील. असंच एकदा त्यांच्या दुकानामध्ये बसलेलो असते वेळी त्यांनी मला प्रश्न केला. मी आणि श्रीकांत शिरसाट मला वाटतं बसलेलो होतो बुवा, की बुवा तुम्ही भजन करता त्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम किती मिळतं आम्हाला माहिती आहे, पण हे भजन करता करता तुमचा परिवार सुद्धा आहे, तो सुद्धा तुम्हाला सांभाळायचा आहे. नोकरी तर तुमची तुटपुंजी आहे. जर तुम्हाला व्यवसायामध्ये कुठे जर रस असेल तर आम्ही तुम्हाला एक काम देऊ काय. तर मी म्हटलं त्यांना, जर मला झेपणारं जे काम असेल तर तुम्ही दिलात तर मी आनंदाने करेन. आणि मी गावी असते वेळी त्या माणसाने रिक्षा माझ्या दरवाज्यात आणून लावलेली आहे. म्हणजे त्या मित्रांचे सुद्धा मी आभार जेवढे मानेन, म्हणजे त्या कामात सुद्धा मला गुरु मिळालेले आहे. आणि त्यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला या व्यवसायामध्ये उतरवलं. आणि आज भजन क्षेत्रामध्ये असतेवेळी आणखी हे नोकरी करता करता मी माझा परिवार छानपणे सांभाळू शकतोय माझ्या मित्रांच्या जोरावर. आणि हे भजन क्षेत्र आहे. हे भजन क्षेत्र असं आहे की मला लहानपणापासूनच या भजनाची आवड, लहानपणापासूनच कलेची आवड. म्हणजे कोण काय बोलत असेल तर त्याचा टोन कसा आहे, तो काय बोलतो, कशा पद्धतीने बोलतो, ते मला कॅचअप करण्याची लहानपणापासूनच सवय. मी बुवाकडे 2000 सालामध्ये गेलो. 95ला मी मुंबईमध्ये गेलो. 1995ला. त्याच्या अगोदर मी 7वी 8वीत असल्यापासून मी भजनाची कला जोपासतोय. तेव्हापासून मी गावात असल्यापासून मी भजन करायचो. आणि मुंबईत गेल्याच्या नंतर मी 2000 साली बुवाकडे गेलो. आता ही तुम्ही म्हणाल की भजन हे पेटीची कला तुम्हाला कशी काय आवडायला लागली वगैरे कशी झाली. तर ज्यावेळी आमच्या गावामध्ये दुपोळी झाली, म्हणजे भजनामध्ये ज्यावेळी दुपोळी झाली त्यावेळी आता तुम्हाला माहिती आहे वाडीमध्ये गणपती आलं की क्लेश चालू झाले. मंगलमय वातावरण ज्यावेळी असतं तेव्हा बाकीचे सगळे एकत्रच असतात, पण भजन कुठेतरी बिघडून जातं. आणि हे भजन करता करता माझ्या भावाने घरामध्ये पेटी आणली आणि तो भजनामध्ये शिकायला जायचा. आमचे अशोक शिद्रुक म्हणून आमच्या गावामध्ये आहेत, त्यांच्याकडे शिकायला जायचं. आणि त्यांनी पेटी आणली, हात पेटी. पण ज्यावेळी तो शिकायला जायचा त्यावेळी मी त्याच्या पुढ्यात बसून राहायचो. आणि तो जेवढी गाणी वाजवायचो ते जशी कशी वाजवतो त्याच्या पुढ्यात बसून मी जमिनीवरती स्वर वाजवायचो. जसं तो वाजवतो तशी मी पेटी जमिनीवरती वाजवायचो. आणि तो कुठे बाहेर गेला की जशाचं तसं गाणं मी वाजवून दाखवायचो. असं करता करता मी भजन शिकलो. तबला सुद्धा मी चांगला वाजवायचो. आता मी सवय गेल्यामुळे तबला पण मी चांगला वाजवतो, पकवाद पण वाजवतो. म्हणजे निसर्गात तुम्हाला देणगी आहे असं जर आपण देणगी आहे. माझे वडील वारकरी आणि नाटकामध्ये सुद्धा कला चांगल्या प्रकारे नाटकामध्ये सुद्धा काम करायचे. म्हणजे कलाकाराच्या पोटी जन्मलेला हा पिंड आहे, त्यामुळे कुठे मागे पडणार नाही. नाही, ते सगळं मला मान्य आहे. आणि खरंच मी तुमच्या वडिलांना सुद्धा इथून नमस्कार करतो. आणि तुम्ही ज्या वारकरी संप्रदायात जन्माला आला, जिथून तुमचा पिंड घडला, त्यांच्याकडून मला हे अपेक्षित आहे की नेमकं भजन म्हणजे नेमकं काय आहे सद्यस्थितीमध्ये. बरोबर. आता तुम्ही भजन म्हणजे काय, कसं आहे, हे कलियुग आहे. मी भजनामध्ये बसल्याच्या नंतर सांगतो की हे कलियुग आहे. ह्या कलियुगामध्ये परमेश्वराच्या जवळ जाण्याचं साधन म्हणजे भजन आहे. कारण 184 योनी पार करून हा नरजन्म आपल्याला मिळालेला आहे. त्या नरजन्माचं सार्थक या परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये. म्हणजे थोडक्यात कलियुगाला जर क्रॉस करायचं असेल किंवा तारून यायचं असेल तर तुम्ही म्हणताय भजन हे श्रेष्ठ आहे. मला जाणून घ्यायला आवडेल की आताचं भजन हे त्या धर्तीचं होतं का किंवा ते तारणार होईल का. बघा, परमेश्वराने माणसाला जो जन्माला घातलेला आहे तो कलाकार म्हणूनच घातलेला आहे. ही हाताची पाची बोटं सारखी नाही. एका आईच्या पोटी
जर 5 मुलगे जन्मले तर 5ही मुलगे कलाकार होतात असं नाही. बरोबर. सचिन तेंडुलकरचा मुलगा सचिन तेंडुलकर भारतरत्न झाला म्हणजे सचिन तेंडुलकरचा मुलगा भारतरत्न होईल याला मी अपवाद आहे. बरोबर आहे. आताची 5ही बोटं जर सारखी असती तर ती कोणामध्ये गेली असती का? नाही. आजचं हे भजन हे शाश्वत आहे आणि भजन हे चिरकाळ टिकणार आहे. भजनामध्ये कुठे बदल झालेला नाही. पण आताचे भजनामध्ये येतात हौशे गौशे नवशे. कोणाला भजन पाहिजे असतं, कोणाला मनोरंजन पाहिजे असतं, कोणाला विनोद पाहिजे असतं, कोणाला अध्यात्म पाहिजे असतं. आणि हे प्रत्येक बुवा आपापल्या परीने प्रत्येकाला देण्याचं कार्य हे करत आहे. कोणी बुवा मागे नाही. बरोबर. पण आता कसा तुम्हाला समजा अरे जोईल बुवाने भजन नाही केलं, नुसती मिमिक्रीच केली. बरोबर. पण काय काय जे तुमच्यासारखे असतात ते सुद्धा अशी भजनामध्ये येणारे असतात की अरे जोईल बुवानी आज मिमिक्री नाही केली, जोईल बुवांची मिमिक्री आम्ही ऐकायला आलेलो, हे सुद्धा म्हणणारे लोक आहेत. म्हणजे 40% 80% जर भजनामध्ये लोक असतील तर 20% सुद्धा बाकीच्या मनोरंजना सुद्धा साठी सुद्धा आलेले असतात. म्हणजे भजन हे तितकेच आहे आणि लोकांना मनोरंजन सुद्धा तेवढं पाहिजे. आता याच्यामध्ये धावपळीच्या युगामध्ये लोकांना टाइम नाही. पहिल्यांदा कसं भजन ज्यावेळी पारंपरिक सामने होते तेव्हा कसे प्रत्येकाकडे वाहन सुविधा नव्हती. आज त्याच्यानंतर एक डेपोतून गाडी सुटली तर बाबा खुडीला गेली. बरोबर. खुडीला कार्यक्रम आहे म्हणजे त्या गावात जाणारे लोक कार्यक्रमासाठी जायचे. मग सकाळी 5ची गाडी होती, मग त्या गाडीने लोक परत घरी यायचे. म्हणजे अरे काय साधन कुठले आहे तिथेच थांबायचं आहे. आता प्रत्येकाकडे साधन आलेलं आहे. थोडं भजन ऐकलं दोघांचं हॉटेलला. बरोबर. पण आता अशी परिस्थिती झाली आहे ज्यावेळी एक आपण विहिरीमधून पाणी घ्यायला जातो. बरोबर. आपण पाणी पितो गोड आहे म्हणून, पण त्या विहिरीच्या तळाशी सुद्धा गाळ हा आहेच. बरोबर की नाही. जे तुम्ही चांगलं करून दाखवणार तुम्हाला मागून सुद्धा लोक वाईट म्हणणारे आहेतच ना. म्हणजे भजन एक शाश्वत आहे. बरोबर. लोक असं पण म्हणणार आहे की अरे जोईल बुवाने भजन पण चांगलं केलं, बतावून सुद्धा चांगली केली, असं सुद्धा म्हणणारे लोक आहेत. पण अलीकडच्या काळामध्ये तुमची जी फळी आहे त्या फळीमध्ये असा आरोप केला जातो की भजन परंपरा कुठेतरी 2020च्या मार्गातून कुठेतरी हल्ली आहे किंवा ती चुकीच्या मार्गाकडे जाते. याच्याकडे आपण कसं बघता? याच्याकडे आता तुम्ही हा प्रश्न मला विचारलात हा कसा आहे प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये सगळेच बुवाना त्याच्यामध्ये तुम्ही धरून वातावरण जसं भजन आहे म्हणजे एखाद्याचं पब्लिक कसं आहे मार्केटवरची जी बारी असते त्या पब्लिकच्या अनुषंगाने वारी करायला पाहिजे. महिला वर्ग ज्या ठिकाणी बसलेले आहेत त्या ठिकाणी निश्चितच महिलांचे हात कानावरती गेले नाही पाहिजेत. एवढ्या पद्धतीने सुद्धा भजन केलं पाहिजे. पण भजन परंपरा ही कुठेतरी त्या भजन परंपरेला गालबोट लागता नाही ह्याचं सुद्धा भजनी बुवांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. मग असे तुम्ही म्हटला कलियुगाला म्हणजे कलियुगामध्ये तारण्याचा प्रकार म्हणजे भजन. बरोबर. मग आजचं भजन तारक नाही मार्ग आहे असं अनेक लोक सांगतात. कारण तुमच्या भजनामध्ये परमेश्वर कमी आणि नको तोच मसाला जास्त दिसतो. मी अर्थात तुम्हाला अनुसरून म्हणत नाहीये. जे प्रबोधन तुम्ही प्रवर्तक आहात ना, समाज प्रबोधन करण्याचा सगळ्यात महत्वाचा भाग तुम्ही आहात. पुढाऱ्यांना पैसे देऊन बोलावं लागतं. भजन बुवा बसले की लोक आपसुकच येतात. ही तुमची ताकद आहे. मग समाज घडवण्याबरोबर बिघडवण्याचं काम तुम्ही केलेलं आहात असा आरोप होतो. हा आरोप तुम्हाला मान्य आहे का? हा आरोप मला बिलकुल मान्य नाही. समाज बिघडवण्याचं कार्य जर करत असतील, आजचे भजनी बुवा जर समाज बिघडवण्याचं कार्य जर करत असतील तर मला सांगा एका महिन्यामध्ये 25 बाऱ्या बुवा करू शकतो का? जर संतोष जोईल बुवा जर भजनाला जर कुठेतरी गाडबोट लावत असेल तर त्याला एवढी भजन का आहे? लोक का त्याला बोलवतील? संतोष जोईल बुवा भजनाची वाट लावतो, महिला वर्ग असेल तिथे जाऊन बोलतो. बरोबर. असे म्हणणारे असतील, भरपूर असतील. आमचे विरोधक भरपूर आहेत. बरोबर. जे चांगलं आहे त्याला विरोधक आहेच. रस्ता चांगला आहे त्याला गतिरोधक आहे. बरोबर. तुम्ही चांगलं करत जा, तुम्हाला नावं ठेवणारी लोक सुद्धा आहेत. पुढ्यात तुम्हाला चांगलं म्हणतील, मागून सुद्धा वाईट म्हणणारे लोक. बरोबर. आणि हेच आहे, निसर्गाचा नियमच आहे. बरोबर. ज्यावेळी तुम्ही एखाद्याकडे बोट दाखवणार त्यावेळी समोरच्याचं एक बोट दाखवता तेव्हा 3 बोट आपल्याकडे आहे. बरोबर. आपण सुद्धा समाजामध्ये तसंच वागलं पाहिजे.
हे सगळं मला मान्य आहे, पण बुवा जेव्हा आपले गुरुच आपल्या विरोधात उभे राहतात हे चुकीचं आहे, तेव्हा त्याचं समर्थन कसं कराल तुम्ही? मी आतापर्यंत सांगतो की मी हे मिमिक्री करतो याच्याबद्दल मला अनेक असे सांगतात, अरे तुझे गुरु तुझ्या विरोधात आहे. आयुष्यामध्ये मला असा गुरु मिळालेला आहे की आज जो भजन क्षेत्रामध्ये मी उभा आहे, आज जोईल बुवा, संतोष जोईल बुवा म्हणून ह्या भजन क्षेत्रामध्ये ज्याला ओळखतात, तो फक्त आणि फक्त माझ्या गुरुचा आशीर्वाद. तुमच्या गुरुचा जोपर्यंत आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत तुम्ही कदापि थांबू शकणार नाही. आज मुंगेकर बुवाकडे ज्यापासून मी जातोय, बरोबर, त्यापासून आजपर्यंत मुंगेकर बुवाने मला कधी मागे लोटलेले नाही. म्हणजे गुरु जोईल तू जे काय करतोस, जोईल जे काय करतोस, फक्त समाजा वाईट बोलू नकोस. तू जे काय भजन करतो, मी जे काय दिलेलं आहे ते निश्चितच तू चांगलं करतोय, पण वाईट आहे ते वाईट बोलू नकोस. माझ्या गुरूंचा आशीर्वाद आहे मला. बुवा तुमचा आवाज छान आहे, तुमची गायकी भारदस्त आहे, किंवा तुम्ही पारंपरिक डबल बाऱ्या खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेल्या आहेत आणि आज लौकिक प्राप्त बुवा म्हणून तुमचं नाव घेतलं जात आहे. बरोबर. मग हे सगळं असताना तुम्ही आता मिमिक्रीचा विषय काढला म्हणून मला जाणून घ्यायला आवडेल की मिमिक्री का भजनात का करावीशी वाटली? हे बघा, मिमिक्री ही का करावीशी वाटली, तर एक भजनामध्ये वेगळेपण. आज कसं आहे, लोकांच्या चेहऱ्यावरती हसू, आनंद, बरोबर, दुःखामध्ये रडणारे हसणारे सुद्धा लोक भरपूर आहेत, बरोबर. मी पहिल्यामध्ये सांगतो, हसता हसता सामोरे जा आयुष्याला तरच घडू शकाल उद्याच्या भविष्याला, बरोबर. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर जर आनंद बघून आपल्याला त्याच्यामधून जर समाधान मिळत असेल, मिमिक्री करून मी तर भजन रसिकांना शिव्या तर देत नाही, बरोबर. जर ते मिमिक्री करून जर मी लोकांना जर शिव्या देत असेल, त्याच्यामधून जर कोणाला वाईट वाटत असेल तर त्यांनी मला समोरून सांगावं, बरोबर. आज समाजामध्ये तुम्ही जर गेला तर एखाद्याच्या मैताला जर तुम्ही गेलात तर डोळ्यातील अश्रू सुद्धा आज आपल्याला दिसत नाही. संवेदनाहीन झालाय समाज, संवेदनाहीन झालेलं आहे. तुम्ही फक्त मोबाईल मध्ये कुठे एक रीप म्हणून टाकलात, काम संपलं, बरोबर. एक स्मशानात गेला तर तुम्हाला डोळ्यात अश्रू दिसत नाही. ज्यावेळी आम्ही लहान होतो, बरोबर ना, आम्ही ज्यावेळी मुंबईला गेलो त्यावेळी आमचे आई वडील आम्हाला एसटी स्टँडवर सोडायला यायचे, तेव्हा त्यांचे डोळे अश्रूने भरलेले असायचे. आता तुम्हाला कोण सोडायला येतो तेव्हा बघा, तुम्ही मुंबईला पोरगा जातोय, त्याला सोडायला येतो तर त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. म्हणजे आताचं जग, आताचं जीवन तुम्हाला व्हेंटिलेटर शिवाय मरण नाही, मृत्यू नाही, आणि शिजरी शिवाय माणसाला जन्म नाही. नुसतं जर तुम्ही भजन करत राहिला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, तुमच्या भजनाला भजन रसिक किती असतील, रामकृष्ण हरी हे नाव पाहिजेत मुखामध्ये, पण त्याच्याबरोबर सुद्धा औषध हे सगळे आलेले त्यांना सुद्धा पाहिजे. ज्यांना काय द्यायचं काम आहे ते भजनी बुवाने केलंच पाहिजे. फक्त मी सांगितल्याप्रमाणे की महिला वर्गाचे हात किंवा कुठेतरी समाजामध्ये आपलं नाव कुठेतरी खाली जाता कामा नये, आणि आपलं नाव खाली जाता जाता आपल्या गुरुचं नाव आणि आपल्या आई वडिलांचं नाव कुठेतरी खाली जाता कामा नये, एवढं भजनी बुवाने स्वतः पाळलं पाहिजे. तुमचा मुद्दा बुवा खूप छान आहे. तुम्ही एक मुद्दा दिला तो सुद्धा अभ्यास करण्यासारखा आहे की फक्त हरिनाम घेऊन लोक आपल्याकडे आकर्षित होणार नाही, पण मला तुम्हाला जाणीवपूर्वक हे सांगावं लागणार आहे की तुम्ही जे ज्यांना गुरुत्व ज्यांचं स्वीकारलंय, बरोबर, ते मुंगेकर बुवा असलं काहीच करत नाही, तरी पण तोबा गर्दी असते आणि सकाळपर्यंत लोक तिथे तटस्थपणे बसलेले असतात. अगदी आताच्या काळामध्ये ज्यांच्या पायाकडे लोकांचा आपसूक हात जातो, बरोबर, अशा बुवांमध्ये मुंगेकर बुवांना तोललं जातं आणि त्यांचे आपण परम शिष्य आहात. मग तुम्ही हा दावा कसा काय करू शकता? मी ह्याच्यामध्ये असं नाही बोलत. मी तुम्हाला काय सांगितलं की हाताची पाची बोटं सारखी नाही. एखाद्या आईच्या पोटी 5 मुलगे जर जन्माला आले तर ते 5ही मुलगे तसेच नाही. आता आमचा विशाल मसूरकर बुवा, अतिशय सुंदर गोड आवाज परमेश्वराने त्याला दिलेला आहे, बरोबर. आज जिकडे जिकडे जावं तिकडे म्हणतात की अरे विशाल मसूरकर बुवा आमच्या मुंगेकर बुवांचा वारसा जपतोय, बरोबर. एखाद्याकडे बोलणं कमी असतं पण भजन सुंदर असतं. लोकांना माहिती आहे आमचे विशाल मसूरकर बुवा अपशब्द बोलणार नाही, भजनाच्या माध्यमातून जे द्यायचं ते म्हणजे लोकांकडे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. आता आमचे मुंगेकर बुवा, बरोबर, मुंगेकर बुवाकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे.
की भजन भजन परंपरा जोपासण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. आणि कुठलाही प्रसंग असू दे, त्या प्रसंगावरती त्या प्रसंगाला अनुरूप गाणं म्हणण्याची ख्याती जर कोणाची असेल तर मी अभिमानाने आणि गर्वाने सांगेन की श्रीधर बुवा मुनगेकर बुवांसारखा बुवा आहे. कुठलाही कार्यक्रम असू दे, कारण आमचा जो वारसा आहे विलास बुवा पाटील, कुठलाही प्रसंग असू दे त्या प्रसंगावरती गाणं. बरोबर. ज्यावेळी आमचे कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा ज्यावेळी आपल्यामधून निघून गेले, त्यावेळी मला वाटतं जोगेश्वरीला आमच्या मुनगेकर बुवांची आणि भगवान डोकरे बुवांची बारी होती. त्यावेळी आमच्या कदम बुवांवरती श्रद्धांजली गीत आमच्या बुवांनी गायलेलं होतं. त्यावेळी भगवान डोकरे बुवा उठून येऊन आमच्या बुवांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारली होती. माझे गुरु असतेवेळी माझ्या प्रतिस्पर्धी बुवाने माझ्या गुरुवरती श्रद्धांजली गीत गायले. ही आमच्या बुवांची ख्याती आहे. म्हणजे मी बुवांकडे कमी शिकलेलो असेल, मी सांगतो तुम्हाला 2000 सालापासून मी बुवांकडे शिकलेलो आहे. मी कमी शिकलेलो होतो, पण त्यापासून मी बुवांकडे जो कोरसची साथ केलेली आहे त्यापासून मला मिळालेला अनुभव आज मी तो पणाला लावून मी माझं कार्य प्रामाणिकपणे करतोय. लोक तुम्हाला पाहिजे ते म्हणतील की आज मुंडेकर बुवांचा वारसा कुठेतरी जोईल बुवा हे करत चाललाय. बरोबर. असं काही म्हणत नाहीये. नाही म्हणजे असं तुम्हाला तुझा दोष देत नाही, तुम्हाला दोष देत नाही असे म्हणणार मी. म्हणून तुम्हाला उदाहरण दिलं की एखाद्या चांगल्या विहिरीच्या तळाशी सुद्धा गाळ हा असतोच. बुवा आता तुम्ही एक दाखला खूप छान दिला की मुनगेकर बुवा आणि डोकरे बुवा जेव्हा एकत्र डबल बारी करत होते पारंपरिक, तेव्हा मुनगेकर बुवांच्या कौतुकात डोकरे बुवाने दिलं. ही जी खिलारवृत्ती आहे ना ती सध्या तुमच्या बुवांमध्ये दिसते का? निश्चितच आहे. बघा त्यावेळी पारंपरिक सामने होते, मारामारी सुद्धा त्या भजनामध्ये होत होती. आता मला सांगा, संदीप पुजारे बुवा असू दे, जोईल बुवा असू दे, लोके बुवा असू दे, गुड्डू सावंत बुवा असू दे, मारामारी पर्यंत कधी गेलेली बारी मला दाखवा तुम्ही युट्यूबवर, की जोईल बुवाने समोरच्या बुवाला कानपडत मारेल, तुला असं करेन, तुला तसं करेन असं म्हटलेलं मला दाखवा ना तुम्ही. तुम्ही सांगतो तुम्हाला. आता आम्ही बाकीच्या ठिकाणी म्हणजे भजन संपल्याच्या नंतर आम्ही जेव्हा खुर्चीवरून खाली उतरतो तेव्हा आमच्या मुखामध्ये अरे तुरे हा शब्द, तो लहान बुवा असू दे कोण असू दे, अरे तुरे शब्द येणार नाही. म्हणजे खुर्चीवर बसल्यावर अरे तुरे येतं. खुर्चीवरती बसल्यानंतर फक्त एक मनोरंजनाचा भाग म्हणून आम्ही एकमेकांना बोलतो. अहो जाऊ सुद्धा चालू शकतं. आमच्या भजनाचं दुःख हेच आहे, आमच्या लेवलचा बुवा असला तरी आम्ही त्याला अरे तुरे म्हणतो. अरे तुरे म्हणतो, अरे काय तू भजन केलं, असं केलं असं आम्ही म्हणतो. पण त्याच्या मागे आमची एक प्रेम भावना आहे. त्याच्यामध्ये आम्ही त्याला डिवचण्याचा कधी प्रयत्न करत नाही. वारकरी संप्रदायातून आपण घडतो. वारकरी संप्रदाय हा आपला गाभा राहिलेला आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये उच्च नीच कोणाच नाहीये. म्हणजे लहान लोक जरी असले तरी पाया पडण्याची पद्धत मोठ्या लोकांची. मग अशी आपली भजन संस्कृती अहो जाओवरून अरे तुरेवर आले, हे बरोबर आहे का? योग्य नाही. मी सांगतो तुम्हाला, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की अरे तुरे हा शब्द आम्ही प्रेम भावने बोलतो, प्रेम भावनेमध्ये सुद्धा बोलतो आपण, पण त्याच्यामध्ये कुठलाही द्वेष नसतो. आणि एखाद्याने बोललं अरे तुरे म्हटलं म्हणून माझ्या काय ते मारल्यासारखं नाही. पण त्यामुळे बुवांचं सामाजिक वजन कमी होत आहे. बरोबर. कारण जेव्हा बुवा चालायचे तेव्हा पूर्वी बुवांना आदराने बघितलं जायचं. अरे ते जोईल बुवा चाललंय. आता तसं बघितलं जात नाही. आता मी तुमचं प्रतिकात्मक नाव घेतलं, बरोबर, अरे तो बघा तो बुवा चालला. म्हणजे कुठेतरी आपली भजन संस्कृती खाली येते असा भास होतोय. तो भासच असू द्या, ते वास्तव नको नसतं. त्याचा प्रत्येक बुवाने त्याच्यामध्ये भाग राखला पाहिजे. त्याच्यामध्ये भाग राखून आपण काहीतरी केलं. आणि प्रत्येक जण हा अनुभव शिकत असतो. ताबडतोब तुम्हाला एखाद्या याच्या क्षेत्रामध्ये पडल्याच्या नंतर तुम्हाला महाराष्ट्र भूषण किंवा संगीत पुरस्कार मिळत त्याच्यात नाही. अनुभवातून मनुष्य शिकत जातो. अरे काल मी बारी केली, मी लोके बुवांना असं बोललो, हे चुकीची गोष्ट आहे. अरे मी आमच्या शिरसाट बुवांना हे बोललो, चुकीचे. म्हणजे तो पुढच्या बारीमध्ये सुधारत जातो. म्हणजे अनुभवातून शिकतो तोच मोठा होणार. अनुभव तुम्ही ताबडतोब म्हणाल की माझ्या मी हे बोललो हे चुकीचं आहे, तो त्याला रात्रभर त्याला झोप लागता का नाही. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एका बाजूला तुमचं भजन आणि दुसऱ्या बाजूला रिक्षा व्यवसाय चालवत असताना तुम्ही तारेवरची कसरत कशी काय करता?
हे तारेवरची कसरत, आता तारेवरची कसरत ही कशी सांगेन, तर अभिमानाने सांगेन मी की ह्याच्यामध्ये माझ्या मिसेसचा वाटा जास्त आहे. आता मला सांगा, दोन्ही मुलांना शिक्षण सांभाळ, मी तर काय आता सोडलेलाच नाही देवाच्या, मी सांगतो मी देवाच्या नावाने मी सोडलेलाच आहे. कारण उद्या भोजन आलं तर मी ताबडतोब रात्री चला बोजा भरला गावाला निघालो. पण हे तारेवरची कसरत असते वेळी माझ्या गृहलक्ष्मीची मला चांगली साथ आहे. त्याच्यामुळे मी आज जोईल बुवा आहे. नाहीतर जर तिने मला अरे मुलांना शाळेत सोडायचं, हे करायचं, ते करायचं, असं करायचं, तसं करायचंय, कांदे भरायचे आहे, बटाटे भरायचे आहे, पाऊस सीझन आला काय करणार, हे काही न करता मी सगळं फायदे मी सांभाळते. तुम्ही बिंदास भजन करा. कारण माझा नवरा कुठेतरी वाईट तर कामाला कुठेतरी जात नाही ना, बरोबर ना. मी लग्न झाल्याच्या नंतर मी माझ्या मिसेसला सांगितलंय, मी भजनाला जाते वेळी मला कुठे जातो हा शब्द मला कानावरती येता कामा नाही. तुम्ही कुठे जाता हा शब्द मला कानावरती येता कामा नाही. आणि तिने तो आजपर्यंत पाळलेला आहे. त्याच्यामध्ये माझ्या मिसेसचा वाटा असेल, आई वडिलांचा वाटा त्याच्यामध्ये जास्त आहे. माझे वडील सुद्धा भजनाला यायचे त्यावेळी, आता वडील नाही आहेत पण त्यावेळी माझे वडील सुद्धा भजनाला यायचे. खर तर तुमच्या सौभाग्य लक्ष्मीला, त्या माऊलीला मी इथून नमस्कार करतो. तिचं जर कदाचित तुम्हाला पाठबळ चांगलं मिळालं नसतं तर आम्ही एका रत्नाला मुकलो असतो. त्यामुळे तिला सुद्धा मी नमस्कार करतो, तुमच्या आई वडिलांना सुद्धा नमस्कार करतो. कारण एक चांगलं रत्न त्याने सिंधुदुर्गासाठी बहाल केलेलं आहे, जे सिंधुदुर्गाच्या कानाकोपऱ्यापासून मुंबईपर्यंत छान बाऱ्या करतात. व आपला आवाज सुंदर आहे, आपली गायकीवर सुद्धा पकड आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी असताना आपण सुद्धा तुमच्या जी मुलं आहेत दोन्ही, त्यांना सुद्धा भजन क्षेत्राकडे नेण्याचा तुमचा प्रयत्न आहे. एक दोघेही छान वाजवतात असं आम्ही ऐकलंय. नेमकं तुम्ही मुलांना कसं घडवलं? आज मी या भजन क्षेत्रामध्ये आहे. माझ्या मुलांनी सुद्धा माझ्या पावलावरती पाऊल ठेवून पुढे गेलं पाहिजे. आज संतोष जोईल बुवा आहे. आता मला दोन्ही मुली माझ्या भजनात आहे. कोरोनाचा जेव्हा काळ होता तेव्हा शाळेला सुट्टी असल्या कारणाने मी दोन्ही मुलांना मी त्यावेळी शिक्षण दिलेलं आहे. आणि दोन्ही मुलगे माझा छोटा मुलगा गंधार, माझा मोठा मुलगा पाल, माझ्याकडे पेटीचे धडे शिकले आहेत. त्याच्यानंतर माझा मोठा मुलगा विशाल मसूरकर बुवांकडे शिकतो आहे. आणि तो पकवाजाचे धडे आमचे सुप्रसिद्ध पकवाज उदय आहे यांच्याकडे पकवाज होतो. अगदी कमी वयामध्ये शिक्षण घेऊन 1-1.5 वर्षामध्ये शिक्षण घेऊन तो आज डबल बारी सुद्धा वाजवू शकतो, एवढ्या ताकदीने वाजवतो तो. आणि अभिमानाने गर्वाने सांगेन की दोन्ही मुलं माझी या भजन क्षेत्रामध्ये आहेत. निश्चितच माझ्या मागे माझं नाव रोशन करते. शुभेच्छा तुम्हाला आणि त्यांना सुद्धा. तुम्हाला इच्छा आहे का त्यांच्यासोबत डबल बारी करावी असं? हे बघा, मला अनेक जणांनी सांगितलंय की जोईल बुवा काळाप्रमाणे भजनाचे बदलत जातात, बरोबर. माझ्या मुलांनी भजन केलं, मी डबल बाऱ्या करतो म्हणजे तशाच डबल बाऱ्या माझ्या मुलांनी कराव्या अशा नाही. माझ्या मुलांनी माझ्यापेक्षा पुढे गेलं. भजन आपले वडील या समाजामध्ये त्यांना किती स्थान आहे, बरोबर आहे ना. माझे मुलगे माझ्याबरोबर फिरतात म्हटल्यानंतर 4 लोक मला ओळखतात, बरोबर. माझी मिसेस असते सोबत असतात, माझी मुलं सोबत असतात. त्यावेळी सुद्धा एखाद्या जातो त्या माझ्या वयाच्या पेक्षा मोठे लोक माझ्या पायाला हात लावून नमस्कार करतात. हे कुठेतरी आम्ही समाजामध्ये कमवलेलं आहे. मग ते माझ्या मुलांवर आपसुकच संस्कार घडले पाहिजे हे मी सांगायला नको आहे. किंवा माझ्या बायकोला सुद्धा समजलं पाहिजे की माझा पती नवरा माझा ज्यावेळी मार्केटमध्ये फिरतो त्यावेळी कोणतरी येऊन हाक मारतो अभिमानाने, तो ओळखीचा सुद्धा नसतो आपल्या, तरी सुद्धा तो जोईल बुवा पुढे चालला आनंदाने विचारतो. म्हटल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की माझ्या नवऱ्याचं या समाजामध्ये स्थान काय, म्हणजे आपण सुद्धा आपल्या नवऱ्याशी किती प्रेमाने वागलं पाहिजे. मुलांवरती संस्कार आपोआप घडत गेलेले आहेत. आणि माझे दोन्ही मुलगे चांगल्या प्रकारे या भजन क्षेत्रामध्ये आहेत. युट्यूबच्या माध्यमातून माझा युट्यूबचा चॅनल सुद्धा माझ्या दोन्ही मुलांनी चालू केलेला आहे. मला त्याच्यातलं काहीही समजत नाही, तरी सुद्धा माझ्या दोन्ही मुलांनी युट्यूब चॅनल चालू केलं. संतोष जोईल बुवा अँड सन्स म्हणून माझ्या मुलांचा चॅनल आहे. ते सगळे काय ना काय युट्यूबच्या माध्यमातून हे शूटिंग करतात, सगळ्यांकडे हे करतात, पोहोचवतात सगळ्यांकडे. माझ्या मुलांना दोन्ही मुलांना जन्म दिला हे खरोखरच माझं भाग्य आहे. एक 10वीत आहे, एक आता 10वीची परीक्षा दिली आहे दुसऱ्या.
म्हणजे लागोपाठच आहे. आणि दोन्ही भजन क्षेत्राचे संबंध आहेत. आणि अभिमानाने गर्व आहे मला की शाळेमध्ये नूतन विद्यालय नालासोपारा गुरु ह्या शाळेमध्ये दोघे शिक्षण घेतात आणि दोघांनाही 2 वर्ष सलग त्यांना उत्कृष्ट प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. तुमच्या मुलांचं खूप खूप अभिनंदन आणि पालक म्हणून तुमचंही विशेष अभिनंदन. तुम्ही तशा प्रकारे त्यांना घडवला बुवा. आपण मुलांना घडवला हे खरंच खूप चांगलं आहे. आज मुलं कुठेतरी बाहेर जातात, वाह्यात वागतायत, तरुण पिढी कुठेतरी भरकटते आहे. बरोबर. आणि ती भरकटण्याची जी काही प्रोसेस आहे ती पालकांपासूनच सुरू होते. बरोबर. त्यांना आपण प्रत्येक वेळी मुलांना दोषी धरू शकत नाही. मग तसंच आपली भजन संस्कृती सुद्धा भरकटते कुठेतरी. आणि त्यामुळे तो दोष नेमका कोणाला द्यायचा? बुवांना द्यायचा, आयोजकांना द्यायचा की युट्यूब वाल्यांना द्यायचा? हे बघा, भजनी बुवांना दोष देऊन त्याचा काय उपयोग नाही मला. म्हणजे भजनी बुवा करतात नाही, भजनी बुवा करतात म्हणजे जे चांगलं आहे ते चांगलं दिलंच पाहिजे. चांगलं आहे ते चांगलं. म्हणून मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की बुवानी तारतम्य बाळगूनच आपलं भजन करायला पाहिजे. बरोबर. आता काय काय जण सांगतात की अरे पहिलं भजनी बुवा व्यसनी नव्हते, आता तुम्ही व्यसन करून हे करता, असं करता, तसं करता. प्रत्येकाने त्याच्यावर संयम बाळगला पाहिजे. व्यसन करू नये याच्या मताचा मी नाही, पण त्या खुर्चीवरती बसले असते वेळी आपण कितपत त्या परमेश्वराच्या जवळ आपण नाव घेतो म्हटल्याच्या नंतर आपण व्यसनाच्या आहारी किती जावं. बरोबर. ज्यावेळी आपण दुसऱ्याला उपदेश करतो आपण बरोबर. भजन म्हणजे काय? अरे भजन म्हणजे काय? भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे याला भजन म्हणतात. हे प्रत्येक भजनाला बसल्याच्या नंतर सांगतच असतो. पण त्याच्या मागे आपण काय वागतो? म्हणजे देवळात देवाच्या समोर आपण उभं राहून कसं काय मागतो, देवाकडे आपण काय मागतो त्यापेक्षा देवळाच्या पाठीमागे आपण उभं राहून समाजामध्ये कसे वागतो हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. म्हणजे उद्या असं म्हणता कामा नाही की अरे काय बुवा व्यसन करून आला. हे कुठेतरी आपण लावलेलं गारगोट आहे. हे परंपरा. आता तुम्ही युट्यूबचं म्हणाल, युट्यूबवाल्यांनी सुद्धा जे चांगलं आहे ते दिलं पाहिजे आणि चांगलं आहे ते दोन्ही बुवांचं सुद्धा दिलं पाहिजे. समजा मी एखाद्या बुवाला वाईट बोललेलो असेल तर त्याच्यापेक्षा समोरचा बुवा सुद्धा वाईट बोललेला असेल त्याचं सुद्धा टाका. पण ते युट्यूब वाले असा आरोप करतायत तुमच्यावर, तुमचं ते संपत नाही. 6-7 तास तुम्ही ते काही जे म्हणजे पेटाळ बडबड करत असता. तुम्ही म्हटलो म्हणजे भजनी बुवा. मला आता सांगा, एखादा बुवा जर 2-3 तास गजर करत असेल तर बाकीचं भजन कधी होणार? मग आयोजकांनी समजा आम्हाला टायमिंग दिला, अरे बुवा भजन, प्रार्थना, भजन आणि रूपाचा अभंग तुम्ही काही न बोलता करा. भजनी बुवांना त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. तो तेवढ्या ताकदीने ते भजन करण्याचा प्रयत्न करणार. पण तुम्ही म्हणा 20 मिनिटात प्रार्थना, भजन आणि रूपाचा अभंग आठव होणार नाही. होईल का त्याच्यामध्ये? नाही. कसं होणार? प्रस्तावना तुम्ही म्हटलं, प्रस्तावना करायची म्हटलं तर त्याला 5-7 मिनिटं जातात. बरोबर. आताशी म्युझिक मारायची पद्धत झालेली आहे. म्युझिक, हे प्रार्थना, तुमचा रूपाचा अभंग, नोटेशन, त्याच्यामध्ये कोणतरी पक्वाजोदक असणार, तो म्हणणार काय मला एक परत म्हणायचा आहे, त्याची सुद्धा कला त्याला दाखवायलाच पाहिजे. तो पण एक कलाकार आहे म्हटलं, त्याची सुद्धा त्याला कला दाखवायची. पण तुम्ही 20 मिनिटातच भजन संपवा सांगितलं तर तुम्ही ते कारण स्पर्धा भजन वेगळं, वारकरी भजन वेगळं, डबल बारी भजन वेगळं, त्याला वेगवेगळं वलय आहेच ना. म्हटल्यानंतर तुम्ही 2-2 तास जर बघा उगाच बडबड करत राहिला तर ती खूप चुकीची गोष्ट आहे. मगाशी तुम्ही म्हटला की पारंपरिक डबल बाऱ्या कन्वर्ट झाल्या 2020 मध्ये का तर लोकांना वेळ कमी. बरोबर ना. मग 2020 6-7 तास चालतात, हा वेळ कमी जास्त नाही वाटत? 6-7 तास म्हणजे कशा 6-7 तास चालणार हो? समजा पहिल्या बुवाने जर एक तास भजन केलं तर दुसरा त्याला उत्तर देण्यासाठी परत त्याला अर्धा तास वाढला. समजा काहीतरी समजा तो बोलला असेल तर त्याच्यात परतफेड करायला त्याला अर्धा तास वाढला. आयोजकांनी समजा टायमिंग दिला, अरे तुम्हाला गजरामध्ये 1 तास भजन करा, 1च तास करणार तो बुवा, त्याला वायपळ बडबड करायची काय गरज आहे? बुवा आम्हाला तुमची पिक्चरची गाणी नको आहे, एक गजरच म्हणा आणि त्याच्यामध्ये अध्यात्म सांगून गजर पूर्ण करा, तो तेवढ्या 1 तासामध्येच आटमणार. म्हणजे तुम्ही जे सादरीकरण करता ते पूर्ण आयोजकांना हवं तसं करता का? आयोजक सांगतील त्याप्रमाणे आम्ही करतो. आयोजक सांगतील त्याप्रमाणे आयोजक सांगतील त्याप्रमाणे करतो ना. त्याला काय
तसंच करावं लागतं. म्हणजे तुम्हाला ऑथॉरिटी नसते कशाची, म्हणजे सादरीकरणाची. बुवाला सुद्धा ऑथॉरिटी असते ना. बुवा सुद्धा आपल्या मनाने करू शकतो, पण आयोजकांनी समजा तुम्हाला सांगितलं की एवढ्या बाबा ह्याच्यामध्ये तुम्ही भजन करा, तर तेवढ्या प्रमाणे करणार. पण कधी कधी बोलता बोलता एका तासाचा 1.5 तास सुद्धा होतो. बरोबर. पण मी सांगतो तुम्हाला, आता 2020 डबल बारी मध्ये पारंपरिक मध्ये सुद्धा आता भारूड होत नाही का? आता भजन रसिक श्रोते थांबत नाही. भजन रसिक श्रोते जर थांबले नाही तर पारंपरिक बारीमध्ये सुद्धा भारूड कसं होणार? फक्त हे डबल बारी तुम्हाला सांगताय की पारंपरिक डबल बारी मध्ये श्रोते सांगत नाही, हे आताच्या बुवांचं की जुन्या बुवांच्या वेळी थांबायचे नाही. कारण मी अलीकडच्या काही 2-3 महिन्यामध्ये अशा डबल बाऱ्या युट्यूबच्या माध्यमातून किंवा तुमच्यासारख्या जाणकारांच्या माध्यमातून ऐकलेल्या आहे की ज्याला लोक 4-4-5-5 वाजेपर्यंत जेवढी गर्दी आहे तितकीच होती. आणि विशेष म्हणजे या जुन्या लोकांच्या बाऱ्या होत्या बुवा, त्याच्यामध्ये मी आदराने नाव घेईन तुमचे गुरुवर्य. मग त्यांच्याकडे अशी कोणती शक्ती आहे जी लोकांना थांबायला लावते आणि आपण कुठे कमी पडतो आहोत? बरोबर. त्यांच्यावरती असणारे प्रेम आणि त्यांच्यावरती गायनावरती करणारे प्रेम हे तेवढे श्रोते अजूनही आहे. कारण मगाशी मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्याकडून आमच्या मोठ्या बुवांकडून अपेक्षाच नाही की हे बुवा बोलतील, हे पिक्चरची गाणी म्हणतील, अशी अपेक्षाच नाही ना. म्हणजे थोडक्यात आपण रसिकांना चुकीची सवय लावली, आपण जशी द्यावी तशी सवय लोकांना लागून जाते ना त्याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यात भजन आपण बिघडवून असं सुद्धा म्हणता येणार, आपण बिघडवलं असं म्हणता सुद्धा येणार नाही. तुम्ही भजनाची सुद्धा लोक तेवढीच आहे. भजन सुद्धा ऐकणार. मी सांगितलं 40% मनोरंजनाकडे असतील तर 60% लोक भजनाकडे सुद्धा आहेतच. मुळात आता भजनी बुवांचं लोकांनी कॅटेगरी बनवलेली आहे की बाबा हे भजनी बुवा असे आहेत, ते भजनी बुवा असे आहेत, आणि आपण त्यांना बनवून दिलेली आहे. मुंडगेकर बुवांच्या भजनात जाऊन लोकांना ऑर्केस्ट्रा नाही ऐकायलाच मिळणार नाही. त्यांना माहिती आहे भजन म्हणजे भजनच करणार बुवा. मग तसं आपण का नाही करत आहोत? किंवा तशी सुद्धा परंपरा होऊ शकते असं नाही. प्रयत्न कोणी करत, प्रयत्न केले तर आपण होऊ शकते ना. तुमच्याकडे तो बेस आहे, तुमचं गायक. मी तुम्हाला सांगतो, माझी जी सुरुवात झालेली आहे ती पारंपरिक सामन्यापासूनच झालेली आहे. तुमचीच नाही, असे बरेच म्हणजे गुंडू बुवा सुद्धा पारंपरिक बाऱ्या करतात, डोके बुवा उत्तम पारंपरिक बाऱ्या करतात, कदम बुवा उत्तम पारंपरिक बाऱ्या करतात, म्हणजे चव्हाण बुवा उत्तम म्हणजे जवळपास आज जेवढे 2020 मध्ये आहेत ना, शिरसाट बुवा असतील, म्हणजे आमचे अभिषेक शिरसाट असतील, हे सगळे चांगल्या पारंपरिक बाऱ्या करतात आणि त्यांचं कौतुक हे जुने बुवा करताय. म्हणजे तुमच्यामध्ये क्वालिटी आहे, क्वालिटी नाही असं नाही. मग तुम्ही का बदलला? भजन का बदललं गेलं? हे भजन बदलल्याला काय त्याच्यामध्ये रसिकांचा सुद्धा त्याच्यात वाटा असेलच. मला रसिक आता मी तुम्हाला क्लिअर केलं की मुंडगेकर बुवांच्या भजनाला ऐरेगैरे येत नाही, स्टँडर्डच लोक जातात आणि सकाळपर्यंत थांबतात. लोकरे बुवांच्या भजनाला कोणी ऐरेगैरे येत नाही, तिथे ऑर्केस्ट्रा नसतो, बरोबर ना? मग तुम्ही त्यांचेच वारसा चालवताय ना, आणि अभिमान आहे आम्हाला तुमचा. साधी गोष्ट नाहीये. एका बाजूने व्यवसाय करणं आणि दुसऱ्या बाजूने रात्रभर ते हरिस्मरण करणं ही साधी गोष्ट नाहीये. तुम्ही समाज प्रवर्तक आहात. समाजाला जागेवर आणण्याचं काम तुमच्या माध्यमातून. 2020 वाईट नाहीच आहे आणि त्याला विरोध आमचा नाहीच आहे आणि आम्ही करणारही नाही. फक्त सादरीकरण कुठेतरी ढिसाळ होत. आपण एकमेकांचं अरेतुरे करण्यातच आपला वेळ भरभरू वाया जातोय. त्यामुळे प्रबोधन राहतं बाजूला. मी या ठिकाणी प्रेक्षकांना मुद्दाम आठवण करून देईन की मध्यंतरी संपूर्ण भारतातच स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न निर्माण झालेला होता. त्या स्त्री भ्रूण हत्येवर सगळ्यात मोठी जनजागृती आमच्या भजनी बुवांनी केलेली आहे. हा अभिमान आहे ना आम्हाला. ज्या संतांनी त्या काळामध्ये अंधश्रद्धा, रूढी, परंपरा याच्यावर प्रखरपणे विरोध केला आणि समाज कसं असला पाहिजे ते अधिष्ठान मांडून दिलं, त्यांची गादी आपण चालवत आहात. मग आपण किंवा आपलं भजन कसं असलं पाहिजे याचं आत्मचिंतन करण्याची आज गरज आहे. बरोबर. तुमचं बुवा म्हणणं काय? मी तुम्हाला मगाशी सांगितलं काय की प्रत्येक बुवाने त्याच्यावरती हे ठेवला पाहिजे, तारतम्य ठेवला पाहिजे. बोलण्यावरती म्हणा किंवा एक विनोद करते वेळी सुद्धा प्रत्येकाने त्याच्यावरती तारतम्य ठेवलाच पाहिजे. आणि त्याच्या हे बदलणार. आता हे 2020 आहे, हे जे बोलणं आहे
ते बदलणार, तेच राहणार नाही, बदलणार, याच्यापेक्षा बदल चांगलं होणार त्याच्यामध्ये. कारण हे बघा, अति जिथे होता त्याची माती होते, बरोबर आहे ना. ती चांगलं होणार त्याच्यामधून चांगलंच निष्पन्न होणार. भजन हे शाश्वत आहे, भजनच राहणार, बरोबर. कारण बोलणं लोकांना ते बोललं तुम्ही तर ते त्याच्यामध्ये रटाळ वाटतं. भजने काय अभिमानाने सांगतात की बुवा लोकरे बुवांचा अभंग म्हणा, कदम बुवांचा अभंग म्हणा, पांचाल बुवांचा एखादा गजर म्हणून दाखवा, आणि ते सुद्धा आम्ही म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत. हो, आपण पारंपरिक डबल बाऱ्या केलेल्या आहे. पारंपरिक डबल बाऱ्या करताना तयारी कशी करावी लागते? पारंपरिक डबल बारी करते भरपूर तयारी करावी लागते. कारण ते स्वतः कसा समोरचा बोलेल त्याच्यावरती मी बोलेल असं नाही, त्याच्यावरती तुम्हाला स्वतःला भरपूर तयारी करायला पाहिजे. आणि 2020 मध्ये आता आमचे विनोद चव्हाण भजनामध्ये सांगतात, अरे काय कोणा 4 गाणी लिहिली की त्यांनी पेटी घेतल्या डोक्यावर की तो बंदा केलो. अरे खरंच आता आपल्या बंदात जात आहे बुवा, आमचे चव्हाण बुवा सांगतात. म्हणजे असे सुद्धा आता ह्या 2020 भजनामध्ये बुवा आहे. म्हणजे थोडक्यात 2020 ही भजनाची व्याख्याच बदललेली आहे. म्हणजे तुम्ही आता मान्य केलं की पारंपरिक डबल बारी असल्यानंतर तयारी कोणता चेंडू आपल्या डोक्यावर आदळे हे सांगता येत नाही. म्हणजे हेल्मेट घालूनच राहायला पाहिजे तुम्हाला. पण 2020 मध्ये तेवढं भीती नसते. 2020 मध्ये आता कसं आहे माहिती आहे काय, बुवा सांगतो मी चव्हाण बुवांचं तुम्हाला उदाहरण दिलं. कारण चव्हाण बुवांचा हे प्रत्येक भजनात बोलतात ते की आपल्या 4 गाणी लिहिली की हो भजना वाटेक लागलो. की ते समोरचा बुवा काय बोलेल, एखादा जोक सांगितलं त्याच्यावर पलटी करून देण्याची ताकद ह्याच्या. पण 2020 मध्ये बुवा हजर जबाबी नाही तर तो टिकू शकत नाही. हजर जबाबी पाहिजे. तो त्याला काय बोलला तेवढा सांभाळून एखादा पॉइंट पटकन पकडून त्याला बघ, अरे बाबा हा तू असं बोलला. एखादा बुवा समोरचा बुवा जर एखादा वाईट जर पॉइंट बोलला असेल तर एका पॉइंट वरती समोरच्या बुवा बरोबर वारी करू शकतो. हेच आता 2020 मध्ये चाललेलं आहे. हे जो पकडून वारी करेल तो बुवा 1 नंबर. समोरच्या बुवा अरे असा तू बोललास, हे शब्द बोलला, ते एक शब्द पकडून तो त्याला हे करून टाकू शकतो, बोलू शकतो. मुळात ह्या 2020 डबल बारी नाव कसं आलं? म्हणजे पारंपरिक डबल बारी ठीक आहे, आमने सामने डबल बारी आश्रयामध्ये झाली ते ठीक आहे, समोरासमोर बोल तोंड करून बसायचे, अवघा रंग एक झाला, एकमेकांमध्ये त्यांचं ते सैन्य मिसळलं जायचं. म्हणजे धार जे त्यांचे साथीदार आहेत ते. 2020 हे नाव कसं आलं? म्हणजे 2020 आता हे ज्यावेळी मला वाटतं, म्हणजे मी आपला एक अंदाज म्हणतो की ज्यावेळी ही वन डे सामने संपले, 2020 सामने चालू झाले क्रिकेटचे, त्याच्यावरून काहीतरी लोकांनी असं चालू केलं असेल की 2020 पहिला आमने सामने होता, त्याचं नाव 2020 आहे. नाही, पण त्या 20 संख्येचा काही संबंध नाही. क्रिकेटमध्ये कसं 2020 म्हणजे 20 ओव्हरचा सामना, तुम्ही बॉलिंग करणार, दुसरं बॅटिंग करणार, तसं काय असतं? असं त्याच्यामध्ये काय नसतं. पण त्यांनी कसं शॉर्टकट म्हणून ते दिलं असेल की बाबा शॉर्टकट भजन असं काहीतरी असेल. त्याने काय पण देऊ, पण खरं एक जबाबदार प्रवर्तक म्हणून 2020 कितपत बरोबर आहे भजनाला? आमने सामने हे ठीक होतं, पण 2020 म्हटल्याच्या नंतर एक आपण विचार करू शकतो ह्याला नाव कसं काय दिलं असेल 2020? म्हणजे काहीच संबंध नाही. म्हणजे काय पण, म्हणजे उद्या कोण पण काय पण नाव देणार आणि आपण ते बॅनरवर लावणार आणि जोईल बुवा आणि कोणतरी XYZ बुवा यांचा हा सामना, ते खरंच योग्य आहे का? आता बघा, आता ह्या 2020 म्हटलं तुम्ही की आमचे लोके बुवा आणखी गुंडू सावंत बुवा, बरोबर, बॅनरवरती नाव लिहिलं असतं 2 वाघांची टक्कर लिहिलेलं असतं ना, 2 वाघांची टक्कर. मग आम्ही कधी लोके बुवांबरोबर असते वेळी मी लोके बुवांना म्हणतो, अरे हा आमच्या देवगडचा वाघ आहे, हा सिंधुदुर्गातला वाघ आहे. मग बुवा मला सांगतात की आवर्जून सांगतात, अरे वाघ हे नाव मी स्वतःला घेतलेलं नाही, मी स्वतः तर घेतलं नाही ना, मी स्वतःला वाघ म्हटलंय काय? नाही, लोकांनी दिलेलं मला नाव आहे. एक लोकांनी दिलं म्हणजे काय ह्याच्यावरून दिलेले असेल ते, बोलण्यावरून किंवा भजनाचे, म्हणजे लोकांचे हे होऊ दे, आकर्षिले जाऊ दे लोक, त्याच्यावरून दिलेलं असेल. मी काय स्वतः दिलेलं आहे. तसंच एखाद्या 2020 सुद्धा असू शकतं. नाही, पण नेमकं त्याचं अन्वयाचं काय कळलं नाहीये. आज आपण बघितलं तर भजन ही आपली समृद्ध परंपरा आहे. अगदी लहान मुलं सुद्धा आज भजनात जाऊन बसतात. सिंधुदुर्गामध्ये अनेक ठिकाणी पेटीचे पकवाचे क्लास असतात. तुमच्यासारखा सुद्धा भजनी बुवा अनेक शिष्य घडवत असतो. ही परंपरा आपण जोपासत ठेवतात. मग ही परंपरा सदोदित पुढे नेताना
2020 सारखा काहीतरी एक स्पर्धात्मक प्रकार देऊन भजनाला बदनाम करणं हे कितपत योग्य आहे? आता हे बघा, हे तर नाव मला वाटतं हे 2020 नाव तर भजनी बुवाने तर दिलं नसेल. बरोबर, भजनी बुवाने तर दिलं नसेल ना ते नाव, की मला माझ्या भजनाला बाबा हे 2020 नाव द्या. हे आता कोणी कोणाच्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली हा एक का मला तर काय माहिती नाही, पण मला वाटतं ही आमने सामने परंपरा मला वाटतं रवी गुरव बुवाने चालू केली आहे. तो स्पर्धात्मक तो प्रकार चालू होता आणि त्याच्यावरून हळूहळू पुढे पुढे हे प्रकार आता आम्ही भजनामध्ये सांगतो की बघा पहिली पारंपरिक पद्धत होती, त्याच्यानंतर 2020 आली, याच्यानंतर 10 येतील, 5 येईल, म्हणजे याच्यानंतर काय काय होईल हे सांगू शकत नाही. याच्यानंतर तुम्हाला लोक पेटी बोलवणार आम्ही सांगतो त्यावेळी फक्त याच्यानंतर आम्ही काय बहिणी बुवांना बुवा म्हणून बोलू नका, फक्त दांडे घेऊन तयार ठेवा, एकमेकाला फक्त घडायचं आणि घरी जायचं. ही नांदी आहे, ही सुरुवात आहे आता ही. पण मला वाटतं एवढे दिवस येणार नाही, एवढे दिवस निश्चितच येणार भजनाच्या वरती येणार नाही, कारण 2020 हे नाव हे बदलून सुद्धा आहे नाव, कारण ही परंपरा ही भजनी परंपरा ही परंपरा राहणार. बरोबर. आता मला सांगा तुम्ही पहिल्यांदा कपड्यांचा विषय घ्या तुम्ही. पहिल्यांदा लोक कपडे घालतच नव्हती, त्याच्यानंतर फॅशनेबल कपडे आले. बरोबर. लोकांनी साड्या नेसायच्या सोडून हे दुसरे ड्रेस घालायला चालू केलं. बरोबर. पण त्याच्यानंतर लक्षात येणार की बाबा हे आपली परंपरा, ती साडीच राहणार. तसंच हे परंपरा हरिनामची हरिनामच राहणार. वायफळ बोलणं निघून जा. हे खरंच आशावाद आहे आणि आशावाद निश्चितच राहणार आहे. जोपर्यंत तुमच्यासारखे खंबीर बुवा आपल्या सिंधुदुर्गामध्ये किंवा कोकणाचे रक्षक म्हणून आहेत, तोपर्यंत संधी आहे. बरोबर. बदल झाला तर तुमच्याकडूनच होऊ शकतो. नंतरचे बुवा काय सांगणार, त्यांच्याकडून आम्ही घेतलंय, मग ह्याला दोषाला पात्र कोण होणार? तुम्ही होणार. ते सांगणार नाही लोकरे बुवांकडून आम्ही घेतलंय किंवा मुंडगेकर बुवांकडून आम्ही घेतलंय, कासले बुवांकडून आम्ही स्वीकारलंय, गुरम बुवाकडून आम्ही स्वीकारलंय. ते सांगणार नाही. ते सांगणार आम्ही जोईल बुवाकडून हे स्वीकारलंय, ते असं असं बोलत होते, ते मिमिक्री करत होते, ते अजून काय करत होते. आज तर असा आरोप केला जातोय भजनावर. भजन म्हणजे आर्टिस्ट. काय मत आहे तुमचं? भजन म्हणजे ऑर्केस्ट्रा हा आता लोकांनी हेच केलेलं आहे. लोकांनी म्हणजे पिक्चरची गाणी म्हटल्याशिवाय 2020 बाहेर पुरीच होत नाही. मग ही सवय कोणी लावली? ही सवय बुवा लोकांनीच लावलेली आहे. पण आता जो ह्याच्यामध्ये जो जास्त आहे त्याला महाराज जास्त आहे. जो चांगलं भजन करतो तो घरी बसलेला आहे. व कसं आहे माहितीये, दारू दुकानातच मिळते, दूध जो विकतो त्याला घरोघरी फिरावं लागतं. पण हे काही दिवसासाठी असतं. सांगितलं ते सांगितलं मला काही दिवसासाठी आहे हे. जोपर्यंत त्या लोक कंटाळली की ते भजन आहे ते भजनच ना. म्हणजे आज समाजातून हुंकारायला सुरुवात झाली भजनाबद्दल. ज्या संस्कृतीचे आपण पूजन म्हणजे संत म्हणून गेले की पूजना आधी भजन असतं. हो. आणि भजनातून परमेश्वर मिळवता येतो आणि ते मिळवण्याची ताकद बुवा म्हणून तुमच्यामध्ये आहे. आणि अलीकडची जी भजनं आहेत ती वारेमाप कुठेतरी सुटल्यासारखं वाटतंय, त्याचा ऑर्केस्ट्रा झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे तुम्ही मिमिक्री का करता याचं उत्तर मला जाणून घ्यायला आवडेल. मी त्या प्रश्नाकडे येतो की तुम्ही मिमिक्री का करता, म्हणजे काय गरज अशी निर्माण झाली? एकतर तुम्ही मुंडगेकर बुवांचे शिष्य आहात, तुमच्याकडे आवाज नाही, याच्यावर कोणाचाही विश्वास नाही. तुमचं भजन इतकं परफेक्ट असतं किंवा इतकं छान असतं की तुम्ही समोरच्याला हादरवून टाकू शकता. मग एवढी सगळी आयुध असताना हे आयुध का घ्यावं लागलं? हे फक्त त्याच्यामध्ये मनोरंजनाचा भाग म्हणून मी तेवढा त्याच्यामध्ये करतो. पण आम्ही भजन सुद्धा तेवढ्या ताकदीने करून दाखवतो. भजन रसिक त्याच्यामध्ये की बाबा निव्वळ हा मनोरंजन करण्यासाठी बुवा येतो असं पण नाही. भजन पण आम्ही तेवढ्या ताकदीने करतो, लोकांचं मनोरंजन तेवढ्या ताकदीने करतो. त्याच्यामध्ये मला वाटत नाही की मी हे मिमिक्री करतो त्याच्यामध्ये काय वावग आहे, पण कुठेतरी लोकांचं त्याच्यामधून समाधान मनोरंजन व्हावं एवढंच माझ्या त्याच्यामध्ये हेतू आहे. फक्त मनोरंजन.
त्याच्यामुळे लोकांना आनंद घेता यावा. मनोरंजन मी जर काहीतरी करत असेल ना त्याच्यामध्ये लोकांना जर त्याच्यामधून आनंद मिळत असेल, खरं तर तुमच्या भजनातून लोकांना आनंद मिळतच असतो ना. कारण अलीकडच्या काळामध्ये जी बारी केलात पुढा पोलिसांना ती गाजवलीत ना तुम्ही. आणि माझ्या मते वाटतं अभिषेक पारंपरिक डबल बरोबर ना, ती परंपरा म्हणजे तुम्ही प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांना जशाच तसं दिला. मग इतकं सगळं असताना बाबा त्या भजनाच्या एका स्टेजवर ऑर्केस्ट्रा किंवा मिमिक्री म्हणजे काय कराविषयी वाटले, लोकांना द्यायचं आहे असा म्हणण्यापेक्षा मी जे काय देणार ते परफेक्ट देणार असं का नाही वाटत. आता हे बघा काय काय जर गायका बुवा मला म्हणतात की हा फक्त काय 2-4 आवाज काढणार, बाकी याच्याकडे काय भजन नाही, पण त्यावेळी मी काय करतो एकही आवाज मिमिक्री न करता ते भजन करून दाखवतो. म्हणजे तेवढी सुद्धा ताकद माझ्यामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही सुद्धा बुवांच्या टेकेचा विषय बदला कशामुळे, मिमिक्रीमुळे. बरोबर आहे, बरोबर ना. म्हणजे आमच्या मुंडगेकर बुवांचा शिष्य ज्या शिष्याबद्दल मुंडगेकर बुवा या स्टेजवर बसून सांगितलं की हा माझा शिष्य आहे, मग त्या शिष्याकडून काय अपेक्षा असतात ना गुरूंच्या. आणि तुम्ही असे काही साधेच शिष्य नाही आहात असे, कारण तुम्ही पारंपरिक मधून गेलेले शिष्य आहे. तुम्ही ते सगळं भोगलंय, अनुभवलंय, तुम्हाला ते सगळ्या गोष्टी माहिती आहेत. म्हणजे ह्या स्टेजला याची गरज नाही असं अनेक लोकांना जर वाटत असेल तर तुम्ही त्याला कसं प्रत्युत्तर द्या. मी काय म्हणतो, मी भजन तेवढंच करणार. लोकांचा जर त्याच्यामधून जर त्याच्यामधून आनंद मिळत असेल तर मी निश्चितच म्हणतो की मी त्याच्यामधून तर लोकांना वाईट तर बोलत नाही ना. नाही अजिबात वाईट तर मी मला तर स्वतःला वाटतं की मी वाईट करत नाही. आणि बुवानी मला काय बोलले की तू जे करतोयस ना तर लोकांना आवडेल असं कर, त्याच्यामधून लोकांना कुठे शिव्या देऊ नकोस की आपलं नाव कुठेतरी समाजामध्ये खाली होईल एवढ्या पातळीमध्ये कधी भजन करू नको. आणि एवढ्या पातळीमध्ये मी निश्चितच केलेलं नाही. फक्त मनोरंजनाचा भाग आहे, म्हणजे लोकांना एक त्याच्यामधून आनंद मिळावा ह्या एक माझा मुख्य हेतू आहे. म्हणूनच मी करतो त्याच्यामध्ये. बाकी माझा असा हे काय नाही की बाबा समोरच्याला वाईट वाटावं असं नाही. आता संदीप पुजारी बुवांबरोबर वारी असते तेव्हा संदीप पुजारी बुवांचा सुद्धा मी आवाज काढून दाखवतो, त्यांचा सुद्धा मी आवाज काढून दाखवतो. म्हणजे कुठेतरी एखादा समजा किस्सा सांगायचा असेल, दारुडाचा किस्सा सांगायचा असेल तर मी त्या भूमिकेमध्ये शिरूनच करतो. त्या दारुड्याची भूमिका म्हणजे कोणाला तरी वाटेल की अरे बाबा खरोखरच पितो की काय दारू, पण मी बुवा सांगतो की मी कधी दारूला कधी शिवलेलं आमच्या होईल आम्ही आहोत, आम्हाला कधी दारू आणि बकऱ्याचं मटण चालत नाही. त्यामुळे माझ्या घरामध्ये किंवा आम्ही कधीच शिवलेलं नाही दारूला. पण दारुड्याची जर तुम्ही आता ऍक्टिंग जर करून दाखवली तर तुम्ही म्हणणार की हा अस्सल बेवडा आहे. म्हणून मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं की एखाद्याची कला कशी आपल्याकडे यावी ही चांगली मला ही कला आहे. खरंच तुमच्या कलेचं कौतुक, त्याला वेगळं मोठं व्यासपीठ मिळावं ही सदिच्छा. कारण तुम्ही एक भजनी बुवा आहात, समाजाचा आधारस्तंभ आहात, समाज परिवर्तन करण्याचा ताकद तुमच्यामध्ये आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं आजच्या पुढाऱ्यांना पैसे देऊन लोक बोलावे लागतात आणि तुम्हाला लोक काही न देता समोर तुमच्या आदराने असतात आणि तुम्हाला मान सन्मान मिळतो तो वेगळा. कारण तुम्ही भजनाची परंपरा जी सांभाळली आहे, बरोबर, त्या सगळ्या गोष्टी ह्या खूप महत्वाच्या आहेत आणि त्या दृष्टीनं ह्या गोष्टी लोकांसमोर येणं गरजेचं आहे. त्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बोलत असतो मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला मुंबईला तुम्ही काय गेलात. मुंबईला गेलो म्हटल्याच्या नंतर आता कसं आपण गावी राहिलो तर गावी राहिल्याच्या नंतर पोटा पाण्याचं हे आहे व्यवसाय. त्याच्यानंतर आई वडिलांनी मला मुंबईला पाठवलं. मुंबईला गेल्याच्या नंतर आता खऱ्या अर्थाने मी बुवांकडे कसा काय गेलो आणि मी कसा घडलो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की ज्यावेळी मी मुंबईला गेलो, गावाला असतेवेळी मी भजन भरपूर केली, पण ज्यावेळी मुंबईला गेलो, मुंबईला गेल्याच्या नंतर माझा एक मित्र आहे गोपाळ भाडगुत म्हणून, त्यांच्या घरी मी भजन त्यांच्या घरात चालायचं. त्यांच्या घरात मी जाऊन भजन करायला बसायचो. भजन करायला बसायचो तर तिथे मुंडगेकर बुवांचा एक शिष्य तो आमचा संतोष राणे तो आला तिथे. ते आल्याच्या नंतर तो बुवांकडे शिकायला जायचा. शिकायला गेल्यानंतर तो तिथे येऊन बुवांची गाणी वाजवायचा. मी त्याला पकवाजाची साथ करायचो. असं करता करता मी तो गाणी म्हणायचा ना, एक दिवस मी गाणी ती सगळी म्हणून दाखवली. तो मला म्हणाला अरे तू हे कसं काय करतोस. तर म्हटलं हे बघ संतोष, तू मला सारेगम आहे ते मला काय सांगू नको, फक्त तू गाणं बोल. ते बुवांचं तर सेम टू सेम गाणं नसलं तर मला सांग. आणि तो जे बुवांकडून गाणी घेऊन यायचा ती गाणी मी त्याला तिथेच वाजून दाखवायचो.
किती गुरु, कारण तेवढी मी कला आत्मसात केलेली आहे. कारण ही मला जन्मजातच कला माहिती आहे. कला उपजत ही कला माझ्याकडे आहे. कुठलंही गाणं वाजवायची कला. मी सगळी गाणं वाजवून त्याच्यानंतर एकदा गुरुपौर्णिमा होती, मुंडेकर बुवांची गुरुपौर्णिमा खारला गुरुपौर्णिमा. त्याच्यानंतर तो मला बुवाकडे घेऊन गेला. तरी पण एवढ्या मोठ्या बुवाकडे जायचं कसं काय, तो मला जबरदस्तीने घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बुवांचा गुरुपूजन होतं. त्या संतोषने सांगितलं की बुवा हा सुद्धा चांगलं भजन करतो, तुमच्याकडे शिकायला यायची त्याची इच्छा आहे, तर म्हणून दे काय अभंग. आणि त्यावेळी मी बुवांच्या बाजूला म्हणजे हा कुठला होता मला की म्हणायचं कसं. आणि त्यावेळी बुवांकडे मी पहिला अभंग होता, श्री गणेश शारदा करीती गायना आणि देवांगणा रंबे ऐशा, हा बुवांचा फेमस अभंग. त्यावेळी मी तो बुवांच्या बाजूला बसून म्हटलेला अभंग. त्यावेळी बुवाने माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारलेली, अरे तू कधी पण ये माझ्याकडे, मी तुला शिकवतो. अरे वा, ही ती कौतुकाची थाप घेऊन मी चाललो आहे की अजूनपर्यंत ती मला पाठवते, तशीच राहो, ती तशीच राहणार. आणि अजूनपर्यंतही मला बाकीचे कोणी पण मस्करीत बोलू दे, असा बोलू दे की बुवांच्या भजनाची तू असं करतो तसा करतो, पण बुवांचे जे संबंध अजून आहेत तेव्हा होते ते संबंध आणि अजून पण तसे संबंध आहे. बुवानी मला ही आज मी गाडी चालवतोय, ड्रायव्हिंग सुद्धा मला बुवानी शिकवलेलं आहे. तुमचे गुरु परिपूर्ण आहेत. बुवा गुरुच परिपूर्ण असल्यामुळे त्यांचे शिष्य सगळे परिपूर्णच आहे. त्याच्यानंतर माझा मित्र शरद सावंत, त्याच्या घरात म्हणजे तो माझा भाऊच आहे शरद सावंत. त्याच्या घरात जाऊन काम संपलं की त्याच्या घरात जाऊन रात्री 11 वाजेपर्यंत पेटी वाजवत बसायचो. तो एक असू दे शरद सावंत. त्याच्यानंतर माझे दुसरे मित्र सुधाकर पातले, त्याच्यानंतर विशाल मसूरकर बुवा, गोपाळ दळवी, सगळे एवढे मित्र माझे. त्या मित्रांचा माझ्या एवढा पाठबळ आहे ना की मी आज कुठे जरी भजन असलं तरी तू जा पुढे, मागे येऊ नको. आणि ज्यावेळी मी सांताक्रूजला पहिली बारी मला वाटतं आमचे सुनील कदम बुवा सांताक्रूजला शिवसेना शाखेवरती बारी केली मी मुंबईला. शिवसेना शाखेवरती सांताक्रूजला आपल्या आगरीपाड्यात. त्यापासून तिथली जी बारी शिवजयंतीची मी पहिली बारी गेली त्यापासून आतापर्यंत मी परमेश्वराच्या कृपेने गुरुजनांच्या आशीर्वादाने अजूनही थांबलेलो नाहीये. तुमचा प्रवास तेवढ्याच ताकदीने पुढे जावो ही सदिच्छा मला जाणून घ्यायला आवडेल. गजर हा सुद्धा भजनाचा एक खूप महत्वाचा भाग मानला जातो आणि तुम्ही आईवर सुद्धा खूप छान गजर करताय. म्हणजे आईचं गाणं जे म्हणतो मी आईचं, त्याच्या बुवा मगाशी जो एक विषय आला की स्त्री भ्रूण हत्या जी जोरात चालली होती त्याच्यावरती सुद्धा आमच्या बुवानी गजर केलेला होता. तो सुद्धा मी आज म्हटलं तरी लोकांना खूप आवडतो. तो जिच्या हातामध्ये पाळण्याची दोरी हा गजर आहे बुवांचा. जिच्या हातामध्ये पाळण्याची दोरी स्त्री विना शोभाना संसारी, मुलगी बरी शक्ती खरी हे विसरू नका रे, भ्रूण हत्या करू नका, छकुलीला मारू नका. बुवांचा गजर आहे आमच्या. म्हणजे आई ही साक्षात परमेश्वर आहे. ज्या आईने आपल्या आज मी भजन क्षेत्रामध्ये आहे. संतोष बुवा जोईल बुवा म्हणून कोणी ओळखलं असतं मला. ज्या आईने मला जन्म दिला म्हणून मी आज या भजन क्षेत्रामध्ये संतोष जोईल बुवा आहे, नाही तर कोणी ओळखलं असतं मला. बुवा तुमच्या आईबद्दल जी कृतज्ञता आहे त्याला सुद्धा आम्ही सलाम करतो. आई बरोबर तुम्ही गजर केला, त्याचबरोबर तुम्ही कणकवलीचे सुकुसे म्हणजे कणकवलीचे भालचंद्र महाराज यांच्यावर सुद्धा गजर तुमचा प्रिय आहे. त्याच्यात दोन आम्हाला ऐकायला मिळतील. तरी पण ते आता आपल्याकडे हार्मोनियम नाहीये पण तुमचा आवाज गुड आहे कारण तुम्ही तुमचा गुरुच भारी आहे. कसा आहे पेटी जरी नसेल तरी गळ्यामध्ये सूर पाहिजे. बरोबर, गळ्यामध्ये सूर पाहिजे आणि तो सूर आमच्या गुरुंच्या भजनात असल्यामुळे तो सूर आमच्याकडे आलेला आहे. कणकवलीचे परमपूज्य भालचंद्र महाराज आमच्या गुरु बुवानी तो गजर लिहिलेला आहे. आणि तो गजर जिकडे तिकडे जावं तिकडे मला त्याची वापर येतेच बुवांच्या गजराची. आणि तो गजर मी सगळीकडे प्रसिद्ध केलेला आहे. ज्यावेळी बुवानी गजर हा लिहिला ना तो गजर बुवा मी समीर कदम बुवानी माझी पहिली कॅसेट ती ज्यावेळी कॅसेट काढली तेव्हा बुवांकडे गेलो मी रेसल करायला की बुवा कॅसेट मला करायची आहे. बुवानी मला सगळी गाणी सिलेक्ट करून दिली
आणि बुवा म्हणाले, अरे एक काम कर संतोष, हा मी भालचंद्र महाराजांवरती गजर लिहिलेला आहे, मी अजून म्हटलेला नाही, तरी तू हा गजर कॅसेट मध्ये बोल. आणि तो गजर बुवाने मला दिला, तो कॅसेट मध्ये म्हणायला. म्हणजे एवढे गुरु आम्हाला लाभले आहे, स्वतः न म्हणता सुद्धा शिष्याला देण्याची तयारी. आज बुवाने तो गजर लिहिला, आज गजर लिहिला, तो रात्रीचं बोलले बुवा गेला भजनामध्ये, तो सरळ सांगणार की अरे जोईल उद्या तो गजर आहे तो म्हण ना, मी काल म्हटलं तो. ही परंपरा तुम्हाला परवाच्या दिवशी माझं बुवांचं भजन होतं आमच्या किंजवड्यामध्ये भजन होतं. आणि त्यावेळी बुवानी तो एक गजर गायला होता. कुठला गजर म्हणजे, आता ही बघा लोकांनी शेती सोडली, रस्त्यावरची जागा विकून लोकांनी बंगले बांधले, त्याच्यावरती बुवानी आमच्या गजर बोलले ते. आणि तो मला ताबडतोब दिला, बुवा अरे उद्याच्या बारीत म्हण. काय तो गजरची मला वाटतं माझ्या आता लक्षात नाही तो गजर काय. गाय ढोरा, अरे बाबा गाय ढोरा टाकलंस फुकून, बंगले बांधलं जमिनीकून. अरे बाबा गाय ढोरा टाकलंस फुकून, बंगलो बांधलं जमिनीकून. म्हणजे कोणाच्या घरात गाय ढोरा ठेवली नाही, लोकांनी आपल्या काळ्या आई जी आपल्यासाठी एवढा देते, भरभरून देते, त्या काळ्या आईला सुद्धा लोकांनी विकलं. बरोबर. आणि ती विकून आज आपल्या सुखासाठी बँकेचे हप्ते भरून तो सुख शोधतोय मनुष्य. अभुवानी गजर केलेला आहे. म्हणजे लोकांना सुख कुठलं आहे, आपली म्हणजे काळी आई जिच्याकडून आपल्याला आयुष्यभर मिळत राहणार. तुम्ही जमीन विकणार तर काय, पैसे तुम्ही एकदाच खाणार, मजा करणार, आणि पुढे जे काय आहे ते म्हणजे लोकांचे हप्ते भरणार. आणि आपल्या सुखासाठी लोकांना आज एसी पाहिजे घरामध्ये, बायको सांगणार माझ्या घरात एसी होईल, बरोबर. पण नवरा काय करतो, शेती विकून काय नाही काय विकून सुद्धा घरामध्ये सुखासाठी समाधानासाठी काय घेणार. व आम्हाला हीच अपेक्षा आहे, समाजाचं मंथन तुम्ही करू शकता आणि गजराच्या माध्यमातून एकमेकांना शिव्या घालण्यापेक्षा समाजाचं प्रबोधन करणं अपेक्षित आहे. आणि तुमच्यासारखे बुवा जोपर्यंत सिंधुदुर्गामध्ये आहेत तोपर्यंत भजन संस्कृतीला गालबोट लागणार नाही, असा आपण आशावाद व्यक्त करूया. बुवा आपण खरं तर तो थांबवतो तुम्हाला मध्ये, तो गजर तुम्ही मला म्हणायला सांगितलं, भालचंद्र महाराज पटकन आठवते तर म्हणजे लोकांना ऐकायला. तो गजर असा आहे. परशुरामाच्या भूमीत घेती संत महंत हे अवतार, परशुरामाच्या भूमीत घेती संत महंत हे अवतार. कणकवलीची थोर विभूती भालचंद्र महाराज, कणकवलीची थोर विभूती भालचंद्र महाराज. भिवंडी गावी ब्राह्मण कुळी जन्मतयाचे झाले, 6 वर्षाच्या चिमुकल्याचे मृत्यूतुल्य हरवले. मायेचा जो होता आसरा क्षणात घोसरला, पाण्याविन जो जसा मासा हृदयी भांबावला. आवाज देई सदा ईश्वरा, आवाज देई सदा ईश्वरा, काय करू मी आज. कणकवलीची थोर विभूती भालचंद्र महाराज. ज्याने कणकवली नगरीची, कनकवल्ली म्हणजे सोन्याची नगरी केली, ज्याने स्वतःच्या अंगावरती वस्त्र परिधान न करता लोकांना वस्त्र पांघरायला दिली, अशी थोर विभूती या कणकवली आपल्या तालुक्यामध्ये जन्माला आली. हे आपलं परम भाग्य आहे. नक्कीच बुवा, खरंच तुमच्या बरोबर बोलून खूप आनंद वाटला. काही विषय हे खूप रोखोक मी विचारले. बुवा मी पुन्हा एकदा आपला ऋणात राहू इच्छितो, कारण देवगड वरून पुण्यापर्यंतचा प्रवास तुम्ही करत आमच्यासाठी आलात, भजन रसिकांसाठी आलात. खरं तर आपण वर्षभर हे मुलाखत सत्र चालवतोय. भजन परंपरा कुठेतरी आपली हलते असं दिसलंय आणि प्रहारने लगेचच त्याविरुद्ध तुमच्यासारख्या अनेक भजनी बुवांना आरोग्याच्या पिंजऱ्यात उभं केले आणि रोखोक प्रश्न विचारायला सुरुवात केली. अनेक बुवांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा केल्या.
केला. आज सिंधुदुर्गाचं रत्न म्हणून तुमच्याशी बोलण्याचा योग आला. मी पुन्हा एकदा प्रहारला मनपूर्वक प्रहारचे मी वैयक्तिक आभार मानेन, कारण तुमच्यासारख्या भजनाची तपस्या करणाऱ्यांच्या बुवांच्या शेजारी अर्थात माऊलींच्या शेजारी काही क्षण का असेना मुलाखतीच्या माध्यमातून मला बसता येतं, हितगुज करता येते, अनेक सुखदुःख वाटून घेता येतात. बुवा तुमच्याकडून इथून पुढे आमची हीच अपेक्षा असेल की जी भजन परंपरा इतर जाणकार बुवांनी चालवली आणि जो झेंडा जो अजेंडा आपण आज मिरवत आहात आणि ज्यांचा खूप विश्वास किंवा ज्यांचा स्नेह प्रेम मार्गदर्शन तुम्हाला मिळतंय, त्या मुंगेकर बुवांचा जो वारसा आहे तो तुमच्या माध्यमातून सिंधुदुर्गात झळकावा, नवे तर तो भारताच्या कानाकोपऱ्यात पोचवा. तर सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, ते सामर्थ्य परमेश्वराने तुमच्यामध्ये अजून देवो आणि तुमच्यामधली भजन परंपरा जी आहे ती सदोदित तुमच्या मुलांनीही पुढे नेवो, असा मी परमेश्वराच्या या ठिकाणी प्रार्थना करतो. पुनश्च एकदा आपलं ऋण व्यक्त करतो. तुमचा स्नेह तसाच कायमस्वरूपी राहावा. जर मुलाखत सत्राच्या माध्यमातून तटस्थ म्हणून काही प्रश्न रोखठोक विचारावे लागतात, त्याला पर्याय नसतो, कारण ते चौकटबद्ध काहीच नसतं. त्यामुळे जर तुमचं मन दुखावलं असेल, तुमच्या घरच्यांचं मन दुखावलं असेल, तुमच्या चाहत्यांचं मन दुखावलं असेल, तर मी जाहीर माफी मागतो आणि तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो. वा मनपूर्वक आभार. धन्यवाद. पुनश्च मी एकदा तुमच्या या प्रहार डिजिटलचे मनपूर्वक आभार मानतो. तुमचे आभार मानतो. माझे परममित्र सन्माननीय राजाराम धुरी प्रहारचे पत्रकार, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो, कारण त्यांनी कित्येक वेळा मला फोन करून या ठिकाणी या चर्चा सत्राला बोलवलं. मला वेळेअभावी यायला नाही मिळालं, तरी सुद्धा मी त्यांचे सुद्धा समारोपाकडे मानतो, समारोपाकडे सगळ्यांचे आभार मानतो. आणि जर काय मुलाखतीच्या सत्रामधून जर काय चुकीचा शब्द काय इकडे तिकडे जर झाला असेल तर कोणी वाईट वाटून घेऊ नका. जे काय चांगलं जे काय भजन करतोय ते माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने, माझ्या गुरुजनांच्या पुण्याईनं मी ते देण्याचा प्रयत्न करतोय. ते जर काय चुकीचं असेल तर ते माझं असेल. जे चांगलं देण्याचा जर भजनाच्या माध्यमातून प्रयत्न करतो तो माझ्या गुरुजनांच्या आशीर्वादाने. जे चांगलं आहे ते घ्या, वाईट आहे ते सोडून द्या. धन्यवाद. पुन्हा तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मनपूर्वक आभार. धन्यवाद.